असं लांब वर खेचलं जाणारं असं चीज घरी बनवायचं आहे. पण काही केल्या बनतच नाही. पूर्ण टिप्स कोणी सांगतच नाही. किती व्हिडिओ बघितले तर परफेक्ट चीज बनतच नाही. तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी इथे 1.5 लिटर दूध घेतलं आहे आणि हे दूध कच्चं आहे. म्हणजे जसं आमच्या मावशींनी आणून दिलं तसं, ते तापवलेलं नाही. मग आता हे कढईमध्ये मी बोट का घातलं होतं? कारण आपल्याला हे दूध एवढंच तापवायचं आहे जेवढं की आपण बोट टाकून ठेवायचं आणि कढईचं बूड तापलं की समजायचं आपलं चीज करायला दूध रेडी आहे. दूध तापवायचं नाही. आणि मग मी इथे एका वाटीमध्ये ना लिंबू सत्व सिट्रिक ॲसिड घेतले, त्यात भरपूर पाणी टाकले, याचं मिक्स करून आता मी हे थोडं थोडं टाकते आणि अशा प्रकारे ते फाटतं आणि हिरवट पाणी बाजूला होतं. तोपर्यंत आपल्याला हे हळूहळू हलवत यायचं. चम्मच उचलायचा नाही, तसंच हलवायचं. जेव्हा पाणी आणि छेना वेगळा होतो तेव्हा आपल्याला चम्मच उचलायचा आहे. तोपर्यंत आपल्याला टाकत राहायचं आहे. हे बघा, असं पाणी कसं वेगळं झालं पूर्णपणे आणि आपलं चीज वेगळं झालं आहे. आता मी ह्याला एका कपड्यामध्ये चाळून घेणार आहे. आपलं बेस्ट चीज कसं बनतं हे मी तुम्हाला सांगते. आता ह्या प्रोसेसमध्ये ना, जेव्हा आपण पनीर बनवतो ना, तेव्हा दूध पूर्णपणे तापलेलं असतं आणि त्याला आपण फाडत असतो. पण चीज बनवताना आपल्याला कच्च्या दुधाला फाडायचं असतं. म्हणून त्याला अजिबात गरम करायचं नसतं. फक्त कढईचा तळ गरम होणं गरजेचं असतं आणि ह्याला पेशन्स लागतात. अशा प्रकारे मी पूर्ण त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे कढईमध्ये टाकणार आहे. हे चीज बनण्याचं योग्य पद्धत आहे. ह्या वेळेत जर मी लगेच पाणी काढलं ना, तर पनीर कधीच असं बाइंड होत नाही, एकत्र होत नाही, ते सुट्टं असतं, त्याला वेळ लागतो पनीरला बाइंडिंग येण्यासाठी. पण चांगलं चीज झालं हे कशावरून ओळखायचं की आता मी कपड्यातून पिळलं आणि लगेच कढईत टाकलं तर तो गोळा तयार झाला. आणि हे बघा, अशा प्रकारे कढईमध्ये टाकून ना आपल्याला हे गरम करायचं आहे. म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी पण निघतं आणि त्याच्यामध्ये तो चिकटपणा जो असतो ना, जे चीजमध्ये असतो तो तयार होतो. आणि आता मी हे बर्फाचं पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला त्याला मस्तपैकी चोळून गोळा तयार करायचा आहे आणि ह्याच्यामध्येच त्याची इलॅस्टिसिटी तयार होत असते. हे बघा कशी इलॅस्टिसिटी तयार झाली आणि किती छान चीज आपलं हे होतं की नाही. तुम्ही पण ह्या पद्धतीनं करून बघा. काहीही अडलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी पुन्हा तुम्हाला याच्याविषयी सांगेल. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जेवढा वेळ आपण हे पाण्यामध्ये गरम थंड पाण्यामध्ये हिसळू किंवा त्याला व्यवस्थित स्ट्रेचिंग करू, तेवढं आपलं चीज हे जास्त स्ट्रेचिंगवालं बनतं. हे बघा किती छान झालं आहे. आणि असं बघा ना, तर एकदम सोप्पं आहे बनवायला. घाबरू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की कच्चं दूध घ्यायचं आहे, दूध तापवायचं नाही आहे, फक्त कढईचा तळ तापवायचा आहे. आणि कुठलं पण लिंबू पाणी घ्या किंवा व्हिनेगरचं पाणी घ्या किंवा लिंबू सत्वाचं पाणी घ्या, काहीच हरकत नाही. फक्त पेशन्स ठेवा आणि बनवा. हे बघा, अशा प्रकारे माझं 1 तासात चीज सेट झालेलं आहे. मी डब्यात ठेवून फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि अशा प्रकारे मी लगेच रात्री सँडविच करायला घेतलेले आहेत. इतकं झटपट होतं. बरं, ह्याला अजिबात कुठलाच प्रकारचा घाणेरडा वास येत नाही, काहीच नाही. पांढरं शुभ्र बनतं, एवढं टेस्टी बनतं. त्याचबरोबर हेल्दी, खूप जास्त हेल्दी, कारण प्रिझर्वेटिव्ज नाहीत. कधी बनवलेलं आहे, कुठल्या दुधापासून बनवलेलं आहे, कसं बनवलेलं आहे, कुठून एक्सपोर्ट इम्पोर्ट झालं आहे, काहीच नाही. घरच्या घरी बनवल्यामुळे मुलांना आपण बिनधास्त देऊ शकतो आणि त्याचबरोबर प्रोटीनसाठी आपण पण बिनधास्त खाऊ शकतो. तर हे चीज नक्की घरी तयार करून बघा. तुमचं चीज कसं झालं ते मला नक्की सांगा. हे माझे ग्रिल सँडविच केलेत आणि त्यात मी भरभरून चीज टाकले आणि तुम्हाला आता मी दाखवते की फक्त एका ब्रेडवरती मी ते चीज किसून टाकलेलं आहे आणि ते मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपलं चीज फक्त 10 मिनिटात तयार झालेलं आहे. हे बघा, ओ हो, मस्त. तुम्हाला कसं वाटते सांगा. मला बघून तर एवढं मी नेहमीच बनवते, कारण आता मी 5-6 वर्ष झालं कोरोनापासनं साधारण मी घरी चीज आणलंच नाही. मी घरीच बनवते. दूध साठवते फ्रीजमध्ये थोडं थोडं करून, वरव्याचं उरलेलं, आणि एकाच दिवशी मग त्या दुधाचं चीज बनवते. मग ते आठवडाभर पुरतं मला. तुम्ही पण असंच नक्की करून बघा. डेअरीमधलं पण ते सुट्टं जे असतं ना, पॅकेजिंगमधलं घेऊ नका. फुल फॅट मिल्क घ्या, त्याच्यातून चीज बनतं. पुन्हा सांगते की आपल्याला चीजचं दूध गरम करायचं नसतं. गरम दुधाचं पनीर बनतं, कच्च्या दुधाचं चीज बनतं. चीज नक्की करून बघा. परत या. बाय.